एमआयएमचा क्रेज त्यावेळेस होता, तर एमआयएमचा क्रेज यावेळेस आहे का नाही? नाही, एमआयएमचे क्रेज संपला, पूर्ण पार्टी संपले. आता एकही नगरसेवक एमआयएमचा येणार नाही. एक दोन प्रभाग फक्त 14 आणि 20 इथे 100% मुस्लिम नगरसेवक येणार. शाब्दी गेल्यामुळे एमआयएमची क्रेज संपली आणि जे परवा जे तिकीट वाटपात जे आता बाहेर यायलेत लोकांचे व्हिडिओ, त्यामुळे तर अत्यंत रोष आहे. और सेक्युलर हूं तो मुसलमानों के हित में ही काम करने की कोशिश अभी तक किया हूं, सभी समाज को लेकर काम किया हूं. वो कहते हैं दिल के बहलाने को गालिब ये ख्याल अच्छा है. आता शाब्दी परत पार्टीत येणार नाही, त्यांनी पार्टी सोडून दिलेली आहे. जेवढे राष्ट्रवादी मधून तिकीट मिळालेले सर्व फारुख भाईचे कार्यकर्ते होते. नमस्कार, मी कबीर शेख आणि आपण पाहत आहात इंडियन टाइम्स न्यूज. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष आपापल्या ताकद दाखवण्यासाठी मैदानात उतरत आहेत. अशातच 15 जानेवारीला निवडणूक होणार आहे आणि 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. आज आपल्या सोबत आहेत समाजवादी पार्टीचे रियाज खरादी साहेब, हे देखील माजी नगरसेवक आहेत. त्यांना विचारूयात की येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये यांचा काय रोल असणार आहे, काय विजन आणि कशा पद्धतीचं यांनी काम करणार आहेत. तर अगोदर आपला इंडियन टाइम्स मध्ये स्वागत आहे. धन्यवाद सर. आपण समाजवादी पार्टीमध्ये अचानकपणे जॉईन केलात, आणखी आपण निवडणुकीच्या मैदानात देखील समाजवादी पार्टीकडून लढणार आहात. काय सांगाल का? नाही, आता ही चर्चा खूप चॅनलवर झाली की मी पार्टी राष्ट्रवादीमध्ये होतो, सोडलो, नंतर समाजवादी पक्षामध्ये गेलो. तर आता आपण महापालिके निवडणुकीवरच चर्चा करू. आता लोकांना सर्वांना कळालेलं आहे की मी कशासाठी राष्ट्रवादी सोडली. तर आत्ताची जी निवडणूक आहे हे शहरांच्या लोकांसाठी खूप महत्वाची निवडणूक आहे. का म्हणजे बीजेपीने जे उमेदवार दिलेत त्याच्यात एक 2-4 अभ्यासू आहेत उमेदवार, बाकी सर्व नौके आहेत. त्यांना महापालिकेचा काही माहित नाही. अशा वेळी आमच्यासारखे अभ्यासू नगरसेवक निवडून जाणे खूप गरजेचे आहे. जनतेने विचार करून मतदान करावे. आता जे शहराचा विकास आहे, एक तर शहराचा विकास खोळंबलेलाच आहे, परंतु यावेळी जर बीजेपी सत्तेत आली आणि ती येणारच, बीजेपीचा फेवरच आहे आता जे बी आहे. तर जर बीजेपी सत्तेत आली तर त्यांच्याकडे अभ्यासू नेतृत्व नाही. काही लोक याच्यावर कब्जा करणार महापालिकेवर आणि शहराचा खूप नुकसान होणार. तर जनतेने जात पात न पाहता चांगल्या एज्युकेटेड उमेदवारांना निवडून द्यावे, ही मी जनतेला आवाहन करतो. आणखीन या प्रभागामध्ये अनेक राजकीय पक्ष देखील आहेत, भाजप म्हणा किंवा राष्ट्रवादी म्हणा, एमआयएम म्हणा. तर या सर्वांना कसं फेस करणार? हे बघा, महापालिकेला पार्टी मॅटर करत नाही. लोक उमेदवार बघून मतदान करतात. पूर्वी कसं होता, एक गल्लीचा मोठा माणूस सांगितला की आपण फला उमेदवाराला निवडून द्यायचंय, सर्व लोक त्यांना मतदान करायचंय. परंतु आता सर्वांच्या कडे अँड्रॉइड मोबाईल फोन आहेत. अँड्रॉइड मोबाईल फोन असल्यामुळे काय म्हणते, जगात काय चाललंय, भारतात काय चाललंय, मुंबईत काय चाललंय, सोलापुरात काय चाललंय, गल्लीत काय चाललंय, सर्वांना आता माहित आहे. तर यासाठी आता जनतेने खूप विचार करून मतदान करायला पाहिजे. पार्टी तुम्ही बघू नका पार्टी कुठली आहे, परंतु उमेदवार कुठला चांगला आहे, तुमच्यासाठी काम करणार आहे. काम म्हणजे गटर, नळ, ड्रेनेज, पाणी, हे तर कामे होणारच आहे. परंतु तुमच्या डेव्हलपमेंटसाठी जे प्लान असतंय, डीपी प्लान असतंय, त्याला आपण डेव्हलपमेंट प्लान म्हणतात. ते डेव्हलपमेंट प्लान प्रमाणे शहराचा विकास होत आहे का,
हे पाहणे गरजेचं आहे. त्यासाठी अभ्यासू नगरसेवकांची गरज असणार. काय विजन असणार आहे? म्हणजे गेल्या वेळेस जे आहेत आपण महानगरपालिकेमध्ये निवडून गेलेला होता, आणखी यावेळेस देखील निवडणुकीच्या मैदानात आहे. काय आपलं विजन असणार आहे किंवा काय काम करणार आहे? मागच्या वेळी MIM पक्षाकडून मला उमेदवारी मिळाली. जनतेने भरघोस मताने मला निवडून दिले. MIM मुळे मला नगरसेवक मी झालो. MIM मुळेच झालो. MIM चा क्रेज होता आणि जनतेने भरपूर मदत केली मला. तर मी गेल्यानंतर महापालिकेमध्ये काय चालतंय त्याच्यावर मी बारीकीने अभ्यास केलो आणि त्याच्या अभ्यास करूनच मी महापालिकेत बोलत होतो. सभागृहात माझे 50 व्हिडिओ आहे भाषणचे. ते महापालिका कसं चालावी, खूप भोंगड कारभार आहे महापालिकेचा. आतापर्यंत फक्त जनतेची लूट झालेली आहे. यांच्याकडे विकासचं नियोजन नाही, यांच्याकडे प्लॅनिंग नाही. फक्त आलेले जनतेचे पैशाची लूटमार चालू आहे. टॅक्स मधून जे पैसा येतो ते जनतेचा असतंय. हे जनतेची लूट चालू आहे. लूट म्हणजे आता तुम्हाला 1-2 प्रकरण दाखवतो. आपण टॅक्स भरतो. टॅक्सला जे रेग्युलर टॅक्स भरताय त्यांना 5% सूट असते. परंतु जे लोक वर्षानुवर्ष टॅक्स भरत नाही ते दंड शास्ती लागते. 10-15 वर्ष लोक टॅक्स देत नाही. नंतर आपण स्कीम जाहीर करतो की 100% शास्ती माफ, 80% शास्ती माफ. तेव्हा लोक टॅक्स भरतात. मग जे रेग्युलर टॅक्स भरतात त्यांना आपण 5% सूट देतो. जर आपण या टॅक्सला आपण रेग्युलर भरणाऱ्याला 10% सूट दिली तर लोक अजून हे ना रेग्युलर टॅक्स भरेल आणि ते पैसा आपण विकासासाठी खर्च करू शकतो. आता महापालिकेची शाळा आहे. हे बघा, जनतेमध्ये तुम्ही बघा, लोकांना सरकारी शाळेत मुलांना दाखल करत नाही. सरकारी दवाखान्या लोक नको म्हणते. सरकारी दवाखान्याला सरकारची निधीमधून सर्व औषध असतात ते बी मोफत असतात. सर्व मशिनरी असते. परंतु लोक सरकारी दवाखाना घाबरतात. का? म्हणजे इथं झाल्यावर ट्रीटमेंट होत नाही, वागणूक चांगली मिळत नाही. हे नगरसेवकांना लक्ष द्यायला पाहिजे. आज तुम्ही एक साधारण डॉक्टर कडे गेला तर त्याची 500 रुपये फीस आहे. MBBS कडे गेला तर 200 रुपये फीस आहे. परंतु सरकारी दवाखान्यात सर्व मोफत असून लोक जात नाही. का जात नाही? तिथं सुविधा नाही. सुविधा हे आपला पैसा आपल्याकडे असून आपण सुविधा देत नाही. चांगले डॉक्टर नाही आणि काम करणारे कर्मचाऱ्यांची वागणूक चांगली नाही आणि लोक घाबरतात. सरकारी दवाखान्यात गेले की माणूस मरताय. परंतु असं नाही. आपण चांगली सुविधा दिल्या तर चांगले हॉस्पिटल, चांगली शाळा करू शकता. शाळेमध्ये आता तुम्हाला मी आहे ना सांगतो की महापालिके शाळेमध्ये जे मुलं दाखल होतात शिक्षण घेण्यासाठी त्यांच्यावर महापालिका वर्षाला 80,000 रुपये खर्च करते. आणि शहराचे जे टॉपचे स्कूल आहेत, इंडियन मॉडेल, लिटिल फ्लॉवर, सेंट थॉमस, यांची फीस 30,000च्या आत आहे आणि आपण खर्च करतो किती? 80,000 रुपये. आणि आउटपुट काय? शाळेला कोणी यायला तयार नाही, सरकारी शाळेला. तर अशी शाळा आम्ही दत्तक घेऊन हे शाळा जसं दिल्ली मॉडेल आहे त्याप्रमाणे चालवण्याचं आमचं नियोजन आहे. आपण आता सांगितलं बोलताना की MIMचा क्रेज त्यावेळेस होता, तर MIMचा क्रेज यावेळेस आहे का नाही? नाही, MIMचा क्रेज संपला. पूर्ण पार्टी संपली. आता एकही नगरसेवक MIMचा येणार नाही. MIMचे जिल्हाध्यक्ष तेच म्हणतो. कोण जिल्हाध्यक्ष? शौकत पठाण. जिल्हाध्यक्ष आहे ते, शहराध्यक्ष नाही. तो जिल्हाध्यक्ष आहे. जिल्हाध्यक्ष म्हणतात की आता सर्व पार्टी असणार आहे. नियोजन बिघडलेलं आहे. आता त्यांनी आजच लिस्ट आली त्यांच्या उमेदवारांची. तर त्यांनी म्हणतात 20 नगरसेवकांना. कुठून येणार? कुठले प्रभाग आहे? 1-2 प्रभाग फक्त 14 आणि 20 इथे 100% मुस्लिम नगरसेवक येणार. आणि दुसऱ्या पार्टीकडून जर मुस्लिम आले तर हे सौभाग्यच आहे. का? म्हणजे सर्व प्रभाग असं जुडवाजुळवी केलेले. मुस्लिम समाज जास्त तर या ठिकाणी नाही. MIMचे उमेदवार हे बघा, MIM मध्ये जे उमेदवार आले ते 2 महिला पार्टीमध्ये होते, सक्रिय होते आणि 2 तर नंतर आलेले. आता शाब्दी गेल्यामुळे
MIM ची क्रेज संपली आणि जे परवा जे तिकीट वाटपात जे आता बाहेर यायलेत लोकांचे व्हिडिओ, त्यामुळे तर अत्यंत रोष आहे. मैं थोड़ा हिंदीत बोल दो. मैं MIM के सभी नौजवानों और जज्बाती कार्यकर्ताओं से अपील करूंगा कि आप हमारे से जुड़ जाओ. मेरा एजेंडा वही है जो असद साहब का है. मैं कभी भी जातिवाद पर बात नहीं करता. मैं सेकुलर हूँ और सेकुलर हूं तो मुसलमानों के हित में ही काम करने की कोशिश अभी तक किया हूं. सभी समाज को लेकर काम किया हूं. ऐसा कोई समाज नहीं जिसके पास मैंने काम नहीं किया. तो आप जज्बाती नौजवानों से मेरी गुजारिश है, MIM समझकर आप मेरे साथ आओ और हमारा काम करो, चुन कर दो. इंशाल्लाह जो भी मसले मसाइल होंगे वो मैं बिल्कुल उठाते आया हूं और उठाते रहूंगा. फारुख शाब्दी हे परत MIM मध्ये येतील अशी एकंदरीत चर्चा आहे. आणखीन जिल्हाध्यक्ष म्हणतात की ज्यावेळेस ससुद्दीन ओवैसी प्रचारार्थ सोलापूर शहरात येणार त्यावेळेस शाब्दी देखील येणार आणि परत MIM ची क्रेज किंवा जे वाटणार त्याबाबत काय सांगा. आता ते विषय संपलेला आहे शाब्दी साहेबांचा. वो कहते हैं दिल के बहलाने को गालिब ये ख्याल अच्छा है. आता शाब्दी परत पार्टीत येणार नाही. त्यांनी पार्टी सोडून दिलेली आहे. आणि जेवढे त्यांचे जवळचे कार्यकर्ते होत्या त्यांना राष्ट्रवादी अजितदादाकडून त्यांनी तिकीटही मिळून दिलेले आहे. शाब्दी मिळून दिलेली. हा, शाब्दी मिळून दिलेले. जेवढे राष्ट्रवादी मधून तिकीट मिळालेले सर्व फारुख भाईचे कार्यकर्ते होते. आणखीन साहेब आता परवापासून प्रचार चालू आहे 4 जानेवारी पासून. आणखीन 3 जानेवारी म्हणजे काल जे आहे ते लोक काय म्हणतात ते चिन्ह वाटप आणि अनुक्रमांक ते 3 तारखेला होणार. 4 तारखेपासून जे आहे प्रचार चालू आहे. कशा पद्धतीचा प्रचार करणार होता? आम्ही डोर टू डोर कॅन्व्हसिंग करणार आहे आणि लोकांपर्यंत पोहोचून आमचे जे हे आहेत कशासाठी आम्ही उभारलो आणि आम्ही काय करणार हे लोकांपर्यंत जाऊन पटवून देणार आहे. आणि हे जे निवडणूक आहे मी लोकांना तेच अपील करतो कि ये देखो, ये आपका अपना वोट है. आप अपने वोट के मालिक हो. किसी के दबाव में आकर वोट मत दो. अपना उम्मीदवार खुद चुनो. मैं ऐसा नहीं बोल रहा हूँ कि रियाज खरादी को ही वोट दो. अगर रियाज खरादी से अगर कोई काबिल है, अगर वो आपके काम करने वाला है तो उसको दो, लेकिन अपना उम्मीदवार खुद चुनो. किसी के दबाव में आकर जात भेद बिरादरी जमात इसको बाजू में रखकर, हिंदू मुस्लिम ये सब बाजू में रखकर आप अपना उम्मीदवार चुनो. ऐसी मैं अपील करता हूँ. आणखीन काय म्हणतात साहेब आपल्या पॅनल मध्ये माझ्या पॅनल मध्ये मी आणि राजा बागवान आहेत. ओबीसी मधून राजा बागवान आहे. ते पण एज्युकेटेड आहे, वेल एज्युकेटेड आहे, MA MPEd आहे, रिटायर्ड हेडमास्टर आहे आणि सोशल वर्क 25-30 वर्षापासून सोशल वर्क आहे त्यांचा. तो शिक्षण मंडळ सदस्य भी होते आणि ते ड्रामा नवीस आहे आमच्यात. जे म्हणजे ड्रामा लिहिणारे, ऍक्टिंग करणारे, ड्रामा करणारे सर्व त्यांची बाजू चांगली आहे. एज्युकेटेड लोक आहे. मी लोकांना आवाहन करतो आमच्यासारखे उमेदवाराला निवडून द्या. नक्कीच आम्ही तुमचे सर्व प्रश्न सभागृहात मांडू. आम्ही लढणारे आहे, रडणारे नाही आहे. 2 दिवसात पार्टी सोडून मी अपक्ष उभारण्याची तयारी केलो. कोण एवढी डेअरिंग करत नाही. मी समाजासाठी सत्ताधारी पार्टी सोडून आपल्या समोर येत आहे. तर आपण आम्हाला दोघांना भरघोस मताने निवडून द्यावं ही नम्र विनंती. ओके साहेब, धन्यवाद आपण टाइम दिला. तर हे होते रियाज खरादी साहेब. यांनी आपलं स्पष्टीकरण चांगल्या पद्धतीने दिलेलं आहे. परवापासून प्रचार चालू आहे आणि 15 जानेवारीला मतदान होणार आहे आणि 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. तर येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बघूया यांचा कशा पद्धतीनं काम होणार आहे. इंडियन टाइम्स न्यूज साठी मी कबीर शेख. जय हिंद.